वेटिंग लिस्ट सोडून गुढीपाडव्याला जायचं, मग कन्फर्म तिकीट तर पाहिजेच. तिकीट कन्फर्म नाही पण प्रवास मात्र कन्फर्म. ताईने डब्यातून गरमागरम अंडा बुर्जी आणि तांदळाची भाकरी, त्यातच क्विज, म्हणजे ताईच्याच कन्फर्म तिकीटवर प्रवास करायचा होता. सुरुवातीला गर्दी भारी होती, पण गर्दी फक्त भिवंडीपर्यंतच असते हे एक्सपिरियन्स मधून कळालं. भिवंडीपर्यंत अपडाऊन करणाऱ्यांना लोकल नाहीये म्हणून एक्सप्रेसने ट्रॅव्हल करावं लागतं. वसई रोडवरून आज सकाळी 8 वाजता ट्रेन सुटली आणि एकदम धडक्यात भिवंडीपर्यंत फुल रश. पण त्यानंतर 10115 मडगाव एक्सप्रेसने पुढचे मागचे 4 डबे एकदम रिकामी झाले. ट्रेन सडनली फुल खाली झाली. मॉर्निंगच्या ट्रेनने माझा हा दुसरा प्रवास, पण एक्सपिरियन्स मात्र सेम. प्रत्येक क्रॉसिंगला ट्रेन थांबते. वाढत्या गरमीमुळे दुपारचा प्रवास थोडा हेवी वाटत होता, पण या रूटला रात्रीचा प्रवास करायला चांगला वाटतो. खेड स्टेशनवर मस्त मलाई लस्सी घेतली. करपुडी टर्नल क्रॉस करून फायनली रत्नागिरी स्टेशन गाठलं. बाहेर येऊन गावाकडे जाणाऱ्या लालपरीचं वाट पाहत होतो, पण शेवटी वडाप मिळाला आणि खंडाला गाठलं. तर असा होता आजचा प्रवास. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुढीपाडवा आणि नवीन वर्ष स्पेशल.